संगीत क्षेत्राकडे तुम्ही कसे काय वळालात? 10वी पर्यंत असं काहीच नव्हतं की अभ्यास आहे की अभ्यास. पण घरात पण असं काही कोणी संगीतात नाहीच. पण पंडित अभ्यंकरांकडे शिकायचो आधीपासून. आणि 11वीत जेव्हा होतो तेव्हा आय वॉज अ आउटस्टँडिंग स्टुडंट, म्हणजे बाहेरच जायचो कॉलेजच्या. आणि मग तिकडे कॅन्टीनमध्ये बसून आम्ही काही ना काहीतरी चालू असायचं, आमची गाणी वगैरे वाजवणं वगैरे. त्यावेळी मी छोट्या मोठ्या अशा कंपोज करायचो, पण असं कधी वाटलं नव्हतं प्रॉपर असं कंपोजिशन. मी म्हणेन की मला असं वाटतं एक प्रॉपर चांगलाच पिक्चर म्हणजे राजीव पाटीलचा 72 मैल एक प्रवास. हो. त्यामध्ये मला करायला मिळालं. आणि त्यांनी विश्वास ठेवला तेवढा. मी खरंच आज खूप मिस करतो राजीवला, की माझं काहीच तसं बॅकग्राऊंड नव्हतं त्या, टू बी व्हेरी फ्रँक. पण माझे काही कंपोजिशन्स त्याने ऐकलेल्या आणि त्याला आवडलं आणि तो मला बोलला की अमित पुरी पिक्चर करेगा क्या? म्हणजे करूंगा दादा. आणि दॅट वॉज माय फर्स्ट ब्रेक आय वुड से. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि त्यानंतर मग प्रवास सगळेजण बघतायत आता. प्यारावाली लव्ह स्टोरी असेल, दुनियादारीमधली गाणी असतील, सगळ्यात सुपर डुपर हिट आहे आणि ते असंच येत राहू. या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आता येणार आहे रोहितकडे. रोहित, मी असं केलं की आता रोहित हळूहळू संगीत क्षेत्राकडे पण वळलाय, तू संगीतकार पण झालायस. फर्स्ट आमचं 2014ला विठ्ठल नावाचं एक डबस्टेप अभंग आम्ही लॉन्च केलेला आषाढी एकादशीच्या दिवशी. बेसिक फंडा सारेगामपमधूनच आलाय मला संगीतकार म्हणून, कारण तिकडे मला म्हणायचं फ्युचर कॉम्बो म्युझिक डिरेक्टर. सो ते एक डोक्यात होतं की अच्छा म्हणतायत म्हणल्यावर काहीतरी असेल तर आपण करून बघूया चाळे. त्याच्यानंतर असंच अवताराची गोष्टचं प्रमोशनल सॉन्ग करायची संधी मिळाली. मग त्या फिल्मचं आम्ही प्रमोशनल सॉन्ग कंपोज केलं आणि आता सुरू आहे. तर सगळ्यांची इच्छा असणार आहे की किशोर सर तुमच्याकडून जर एखादं आम्हाला छानसं काही ऐकायला मिळालं तर मजा आ जाएगा. मी लहानाचा मोठा समुद्र किनारी झालेलो आहे, त्यामुळे समुद्र हा माझ्या आयुष्यातला अपरिहार्य भाग आहे. आणि तो समुद्र सतत या ट्रॅफिकमध्ये सुद्धा माझ्यामध्ये घोंगावत असतो. त्याच्यावर मी सतत काही ना काही लिहित असतो. त्याच्यातल्या 4-4 ओळी आहेत त्या ऐकवतो. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला, माझा फोटोज काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. क्या बात आहे, क्या बात आहे. अश्रूंमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या या गाण्याचं, अश्रूंमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या या गाण्याचं, वयासोबत आणखी आणखी खारट्ट खारट्ट होण्याचं, वयासोबत आणखी आणखी खारट्ट खारट्ट होण्याचं. आभाळाला प्रश्न पडतो रोज वरून बघताना, वय काय असेल बरे समुद्राच्या पाण्याचं. क्या बात आहे. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, कधी गॉसिप कधी गप्पा, कधी तुम्हाला गाता येतील. माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर उभे राहा, जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा उठून स्वतः येतील. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मला गुरु सरांकडे यायचंय. गुरु सर आमच्याकडे आलेत म्हटल्यावर आमची अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला काहीतरी प्लीज ऐकवावं. रोजच्या जगण्याची एक कविता मी म्हणतो, कारण प्रेमगीतं खूप लिहिल्याने प्रेम कविता या विषयाचा धसका नेहमी म्हणतो की पाडगावकरांनी म्हटलं की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, पण ते गीतकारासाठी नसतं. कारण प्रत्येक निर्माता सांगतो की माझ्यासाठी काहीतरी वेगळं लिही. त्यामुळे तर तेच शब्द त्याच भावना काय नवीन लिहिणार. तर ते वेगळ्या प्रकारची एक कविता आहे. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात छळणारा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर किंवा तो प्रश्न बाहेर फेकला तर आपण खूप वेगळं काहीतरी करू शकू. तो प्रश्न आहे की चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखे जगेन म्हणतो. चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखे जगेन म्हणतो. परी नेमका येऊन छळतो, प्रश्न एक कातील, पण लोक काय म्हणतील. वा. क्या बात आहे. झेलीत पाऊस चिंब भिजावे. खूपदा वाटतं की झेलीत पाऊस चिंब भिजावे, सुचेल गाणे तिथेच गावे. वाटे शिंगे मोडून व्हावे, वासरात सामील, पण लोक काय म्हणतील. भीडभाड हुसकावीन म्हणतो, भीडभाड हुसकावीन म्हणतो. जगास हिम्मत दावीन म्हणतो. फाडीन म्हणतो सर्व मुखवटे, जिथे जसे दिसतील, पण लोक काय म्हणतील. चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखे जगेन म्हणतो. परी नेमका येऊन छळतो, प्रश्न एक कातील, पण लोक काय म्हणतील. क्या बात, क्या बात आहे. खूप सुंदर. मला परत एकदा मिलिंद सर तुमच्याकडे यायचंय की मराठीतलं तुमचं काम तर आम्ही सगळे बघतो, त्याचं कौतुक तर होतं, पण एक नवीन हिंदी फिल्म येते जिचं नाव आहे डॉटर, आणि त्याचंही संगीत तुम्ही केलेलं आहे आणि गीतं लिहिलेली आहेत.
सरांनीच, तर त्याबद्दल तुम्ही मला सांगा. डॉटर ही मेधा मेंदळे त्याची प्रोड्युसर आहे आणि रुचा मेंदळे हिरोईन आहे त्याची. आणि हा विषय अतिशय छान विषय आहे. एक अनाथाश्रमात मुलगी असते, ती एका घरामध्ये येते आणि तिथे कसे ती एक फॅमिली असते, त्या फॅमिलीचे काय प्रॉब्लेम्स होतात, तिला कसं अडॉप्ट केलं जातं, असं थोडंसं खूप सोशल एक त्याचा इश्यू आहे, तो एक विषय त्याच्यामध्ये आहे. कैलाश खेरनी त्यातलं एक गाणं गायलं आहे, शाननी एक गाणं गायलं आहे, साधना सरगमनी गायलं आहे, निहिरा जोशी आणि अर्थात मी एक गाणं गायलं आणि ते अर्थात मी गायलं आहे आणि खूप वेगळ्या स्टाईलचं गाणं आहे माझं. म्हणजे टिपिकल जे रोमॅन्टिक माझी इमेज आहे, गारवाची इमेज आहे, ते न करता एक ॲटम सॉन्ग स्टाईल गाणं एक ते पण गायलेलं आहे मी. आणि तसंच त्या स्टाईलने यांनी लिहिलं आहे पण. तर असा हा चित्रपट 24 एप्रिलला रिलीज होणार आहे, तर तो सर्वांनी बघावा अशी सगळ्यांना प्रेक्षकांना विनंती आहे. किशोर सर, तुम्हाला एका कामानिमित्त पुढे जायचं मला माहिती आहे, पण तुम्हाला इथून असं नाही सोडता येणार. काय, माझे पप्पा आहेत या घरात सर, आणि माझे पप्पा असे आहेत की त्यांना सगळ्यांना भेटायचंच असतं. अरे पप्पा, थकलो बाबा. कुठे थकायला गेला होता तुम्ही काम? अरे खूप लांबून आलो मी. तुला एक पप्पा आमच्या डोक्यावर पडलेले आहेत पप्पा. ह्याला भाऊ कदम. बघ ना, सेम टू सेम. पाणी झरत बघ बघ, कविता पण यायला. हे मी फॅन आहे यांचा. तुम्ही सगळ्यांचेच फॅन आहात. नाही खरंच. हो, मग नीट ओळखत नाही तुम्ही. अरे सोय बख्तर. काय स्पीड आहे, काय बॉलिंग. आता थांब, मी बॅट खेळतोच नाही यांच्याबरोबर. पप्पा काय पण नाही करायचं पप्पा. आता नाही होऊन जात. बॉलिंग करायच्या, बॅट थांब हात नाही. अरे पप्पा, ते नाही आहेत बॉलर. नाही नाही नाही, असं नाही. मी बोलतो. अरे आमचे पप्पा ऐकतच नाहीत. त्याच्या आईला काय झुरळ होतं, झुरळ. पप्पा, ते बॉलिंग नाही टाकणार तुम्हाला. नाही नाही सर, मी बसतो थोडं सगळं झालं की मग मला झालं, बोलवा. आता झालं फायनल. आता काय नाही. नक्की ना? हॅलो. हा, पप्पा काय आहे? हे फोन आला जरा. हॅलो हॅलो हॅलो. हा येतो. हा कुठेस? आय लव्ह यू टू. कुठेस तू? अरे काय काका, काका, अरे कोण आहेत? अरे कोण आलाय बघ. कोण आहेत? ओळखलं का याला? नाही, याला ओळखण्यासारखं काय याच्यात? अरे हा आपला. कोणीस तू? कोणीस तू? काय आलास इथं? हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.